आज सोमवार तारीख 29 गडिंग्लजमध्ये सकाळची वेळ होती. कडगाव रोडला राष्ट्रवादीच्या कार्यालयापासून हलगीच्या कडकडाटामध्ये मिरवणूक निघाली आणि तसंच त्या जंगी मिरवणुकीने गडिंग्लज नगरपालिकेच्या या कार्यालयामध्ये नगराध्यक्ष महेश तुर्बटमठ आणि बाकीचे जे राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत यांचा जंगी कार्यालयीन प्रवेश झालेला आहे. जंगी कार्यालयीन प्रवेश होत असताना त्याच्यामध्ये अनोखा कार्यालयीन प्रवेश देखील आपल्याला पाहायला मिळाला. नव्या उपक्रमाद्वारे हा प्रवेश आपल्याला पाहायला मिळाला. जसं काही आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार होते महेश तुर्बटमठ, गेल्या 10-15 दिवसापासून किंवा निवडणुकीच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर नेहमीची महेश तुर्बटमठ यांची चर्चा होत असताना आज जर आपण पाहिलं तर एक वेगळ्या पद्धतीने कार्यालयीन प्रवेश करून पुन्हा एकदा जनतेच्या मनामध्ये, गडिंग्लजकरांच्या मनामध्ये आपलं स्थान बळकट करण्याच्या दृष्टीने त्यांनी आज प्रयत्न केलेला आहे. आणि आज आपण पाहिलं तर त्यांचा अनोखा प्रवेश झालेला आहे. तर पहिल्यांदा श्रीफळ वाढवण्यात आलं, त्यानंतर वृक्षांना पाणी घालण्यात आलं, त्यानंतर गणेश पूजा करण्यात आली, दीप प्रज्वलन करण्यात आलं आणि भगवद्गीता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असणारे अनेक पुस्तकं, प्रेरणादायी पुस्तकं घेऊन त्यांनी कार्यालयामध्ये प्रवेश केलेला आहे. असा अनोखा प्रवेश हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच केला असावा असं आपल्याला वाटते. आज आपल्यासोबत स्वतः महेश अण्णा तुर्बटमठ जे की गडिंग्लज नगरीचे नगराध्यक्ष आहेत आपल्यासोबत. काय सांगाल, आज मोठ्या थाटामाटामध्ये सात्विक पद्धतीने तुम्ही आज या कार्यालयामध्ये प्रवेश केलाय. आजपासून महेश पर्वाला प्रारंभ झालेला आहे. कोणतं व्हिजन घेऊन तुम्ही या नगरपालिकेमध्ये आज प्रवेश केलेला आहात आणि कशा पद्धतीने गडिंग्लजकरांना न्याय देण्यात तुम्ही यशस्वी व्हाल? प्रवेश करत असताना सुद्धा पर्यावरणाचा विचार केलो. सर्वप्रथम आम्ही इथल्या वृक्षांना पाणी घातलं, जे नक्षत्रातले वृक्ष म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्याचबरोबर गणेशाची वंदना केली, दीप प्रज्वलन करून भगवद्गीता जो राष्ट्राचा आत्मा मानला जातो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, ज्यांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचं पहिलं तोरण ज्या वेळेला बांधलं आणि तिथून राज्याच्या विकासाचं आणि सेवेचं पर्व सुरू झालं, रयतेचं राज्य निर्माण झालं, अशाच पद्धतीचा आजचा हा सर्व प्रवेशाचा कार्यक्रम आमचा होता. आम्ही सर्वजण निवडून आलेले सर्वच प्रभागातील सर्व विजयी उमेदवार मंडळी, स्वतः मी, माझ्यासोबत नावेद साहेब होते. साहेबांचा फार मोठा आशीर्वाद ह्या सगळ्या कामासाठी आम्हाला लाभला. साहेबांना आम्ही जिल्ह्यातले एक आदर्श नेतृत्व म्हणून पाहतो. त्यांच्याकडं त्याग आणि सेवेची मूर्ती म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत असतो. ह्या सगळ्या विकासाच्या कामासाठी फार मोठी हिमालयासारखी शक्ती आमच्या पाठीशी उभी असल्या कारणानं ह्या जनतेच्या मंदिरामध्ये आज खऱ्या अर्थानं आम्ही प्रवेश केलो आणि ह्याच मंदिरातून शहराच्या विकासाचं, शहरातल्या सुविधांचं, नागरिकांच्या कल्याणांची अशी कामं ह्या ठिकाणी केली जाणार आहेत. जो आम्ही जाहीरनामा दिला होता, जे काही शब्द आम्ही दिलो होतो नागरिकांना, ती सर्व शब्द आणि जो जाहीरनामा तो लवकरात लवकर आम्ही ह्या ठिकाणी पूर्ण करून पुन्हा एकदा नव्या उमेदीनं भविष्याची दिशा ठरवून ह्या नगरीचा विकास ह्या ठिकाणी करणार आहोत. ज्याच्या हातात भगवद्गीता आहे, ज्याच्या बरोबर महात्मा गांधींचे विचार आहेत, ज्यांचे स्वप्न शिवाजी महाराजांचे सारखे आहेत, एवढ्यावरच आपण समजावं की आमचं ध्येय कसं असणार, आमचं कार्य कसं असणार आणि शहराचा विकास कसा असणार, एवढंच मी आपल्याला ह्या निमित्तानं सांगू इच्छितो. प्रचाराच्या दरम्यान आपण पाहिलं, निवडणुकीच्या दरम्यान पाहिलं, खूप मोठे आश्वासन आणि खूप मोठा आधार मंत्री मुश्रीफ साहेबांचा आणि मार्गदर्शन लाभलेलं आहे. कशा पद्धतीने इथून पुढे मंत्री मुश्रीफांच्या मार्गदर्शनात आणि नवेदभाई मुश्रीफ यांच्या सहकार्याने तुमचं कार्य चालू राहील? नावेद साहेबांच्या माध्यमातून आम्ही ह्या ठिकाणी ह्या जनतेच्या सेवेच्या मंदिरामध्ये प्रवेश केलो. नावेद साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं की इथून पुढे कोणत्याही प्रकारचा निधी विकासाच्या कामासाठी कमी पडू देणार नाही. त्याचबरोबर आमचे जिल्ह्याचे व आमच्या पक्षाचे नेते व आमचे भाग्यविधाते आदरणीय नामदार हसन मुश्रीफ साहेब हे देखील आम्हाला आश्वासित केलेलं आहे. अत्यंत उत्साहाने त्यांनी ते आमच्या या सगळ्या आजच्या कार्यक्रमाला आशीर्वाद दिलेले आहेत आणि त्याच पद्धतीनं भविष्यासाठी प्रचंड मोठा निधी सुद्धा देऊ केलेला आहे. त्यामुळे इथून पुढे गडिंग्लज नागरिकांनी कोणत्याही प्रकारची चिंता करायची नाही. केवळ विकासाचं पर्व म्हणून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. कार्यालयीन जो प्रवेश आहे हा सात्विक होत असताना आपण पाहिलं की नगरपालिकेमध्ये एंट्री करत असताना तुम्ही सर्व नगरसेवक, तुम्ही नगराध्यक्ष आणि महिला नगरसेविका हातात हात घालून तुम्ही या पालिकेमध्ये प्रवेश केलेला होता. नेमका काय उद्देश आहे आणि काय सांगण्याचा प्रयत्न आहे गडिंग्लजकरांना? आम्ही प्रवेश करत असताना हातात हात घालून प्रवेश केलो. एकमेकांना मिठी मारून आम्ही ह्या प्रवेशाची सुरुवात केली. ह्याचा उद्देश एवढाच होता की अशाच पद्धतीचं कार्य आम्ही एकत्र एकमेकांना विश्वासात घेऊन इथून पुढे ह्या नगरपालिकेमध्ये कोणत्याही प्रकारच्या
चुकीच्या गोष्टी किंवा कोणत्याही प्रकारचा चुकीचं मेसेज इथून जाणार नाही. केवळ विकासाची चर्चाच या ठिकाणी होईल आणि नगरीच्या विकासासाठीच जसं आम्ही हातात हात देऊन या ठिकाणी आलो तसंच हातात हात देऊन नगरीचा विकास एक दिलानं एका छताखाली आम्ही या ठिकाणी करू इच्छिणार आहोत. त्याचं प्रतीक म्हणून आज आम्ही सगळी मंडळी एकत्र येऊन एक शक्तीचं कार्य आणि शक्तीचं प्रदर्शन या ठिकाणी दाखवण्याचं काम केलेलं आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांचं स्वप्न होतं की एक हाती सत्ता द्यावी, गडिंग्लजचा स्वर्ग बनवेल. त्या दिशेने आपली काय वाटचाल असेल? खरोखरच साहेबांचं स्वप्न होतं ते नागरिकांनी ह्या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे आणि साहेबांच्या स्वप्नाप्रमाणे ह्या नगरीचा विकासाची घोडदौड आजपासून सुरू झालेली आहे. सगळे जे स्वप्न साहेबांचे जे स्वप्न होते किंवा साहेबांचा जो विचार होता तो इथून पुढं अत्यंत जोमानं आपल्याला प्रगतीपथावर गेलेला दिसेल. कारण याच्याही अगोदर साहेबांनी ज्या त्या वेळेच्या परिस्थितीनुसार निधी दिला, मात्र एक हाती सत्ता नसल्या कारणानं बराचसा निधी या ठिकाणी देऊन सुद्धा त्या निधीचं वापर किंवा त्या निधीचं काम या ठिकाणी होऊ शकले नाहीत. तरी देखील साहेबांनी निधी देण्याचं या ठिकाणी काम केलंय. आता इथून पुढे साहेबांना एक हाती सत्ता नागरिकांनी दिलेली आहे आणि साहेबांचं स्वप्न आणि साहेब आमच्या पाठीमागे हिमालयासारखे उभे आहेत, त्यांचा चेहरा घेऊन आम्ही या नगरीमध्ये विकासाचं पर्व घेऊन या ठिकाणी आलोय. त्यामुळे इथून पुढे कुठल्याही प्रकारची निधीची अडचण किंवा निधीची कमतरता आम्हाला भासणार नाही आणि आम्ही नागरिकांना निधीच्या संदर्भातल्या अडचणी कमतरता सांगणार नाही. केवळ विकासच राहील आमचं एकमेव ध्येय, आमचे विकासच राहील. शहरातला कचरा मुक्त राहील, शहरातलं धूळ मुक्त राहील, ट्रॅफिकची व्यवस्था अगदी सुरळीत चालेल आणि रिंग रोडचाही प्रश्न सुटेल आणि अनेक प्रभागातील जे काही ओपन पेस असतील, ज्या काही नागरिकांच्या समस्या असतील, ह्या सुद्धा येत्या 6 महिन्यामध्ये बऱ्यापैकी आम्ही समजावून घेऊन त्यांच्या दारात जाऊन तिथल्या अडचणी, तिथले समस्या समजावून घेऊन सोडवण्याचं काम करणार आहोत. येत्या वर्षभरामध्ये गडिंग्लजचा चेहरा पुढच्याच वर्षी ह्याच वेळेला आपल्याला चेहरा मोहरा बदललेला दिसेल, एवढंच मी आपल्याला या निमित्ताने सांगतो. आजपासून खऱ्या अर्थाने महेश पर्वाला सुरुवात झालेली आहे, प्रारंभ झालेला आहे. गडिंग्लजकरांना काय आश्वासित करताय? पर्वाला सुरुवात झाली ते खरोखरच मुश्रीफ साहेबांच्या विचाराची पर्वाची सुरुवात या ठिकाणी झाली असं मी म्हणतो. साहेबांनी केलेला विकास आणि साहेबांनी ह्या शहराकडे बघत असलेला दृष्टिकोन आणि त्यांच्या स्वप्नातलं जे शहर कसं असावं ह्या पद्धतीचं एक मॉडेल, जे कागलच्या धर्तीवरचे मॉडेल जे आहे, सर्व दृष्टिकोनातून स्वयंपूर्ण व त्याचबरोबर विकासपूर्ण असं मॉडेल ह्या ठिकाणी बनवण्याचं काम आम्ही करणार आहोत. त्यामुळे महेश पर्व जरी म्हटलं तरी वावगं नसलं तरी सुद्धा मुश्रीफ साहेबांच्या विकासाचं पर्व म्हणून मी असं त्याला मानतो. फक्त 1 वर्षामध्ये कायापालट केलेला दिसेल. मंत्री मुश्रीफांचं जे स्वप्न आहे गडिंग्लजला स्वर्ग करायचं, ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने आमची सर्व नगरसेवक आणि माझी वाटचाल असेल, असं आज या कार्यालयीन प्रवेशानंतर नगराध्यक्ष महेश तुर्भटमठ यांनी लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठीसाठी नितीन मोरे.